एक मॉक टेस्ट दिला आणि मार्क्स अपेक्षापेक्षा खूप कमी. आणि इथं आपण करतो काय, रिझल्ट बघून लगेच आन्सर की बंद. बहुतेक आपल्याकडून नाही होणार हा विचार सुरू. आणि तिसरं म्हणजे यूट्यूबवर नवीन स्ट्रॅटर्जी शोधायला सुरुवात. हा 10 तास अभ्यास करतो, हा रोज 2 मोक देतो, हा म्हणतो माझे 100 पैकी 80 मार्क्स येत आहेत. मग आपण स्वतःचा स्कोर बघतो की आपल्याला वाटतं की आपण नेमकं आहोत कुठं. पण इथेच एक मोठी चूक होते. मॉकमध्ये कमी मार्क येणं ही प्रॉब्लेम नाही. त्या कमी मार्कमधून आपण काही शिकतोय की नाही ही खरी प्रॉब्लेम आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये रिअल एक्झाम किंवा मॉक टेस्टमध्ये कमी मार्क येत असतील तर नेमकं करायचं काय, मॉक किती द्यायचे, ॲनालिसिस कसं करायचं आणि मार्क वाढतायत की नाही हे कसं ओळखायचं हे आपण प्रॅक्टिकली बघणार आहे. सर्वात पहिले समजा तुमचा पेपर 100 मार्कचा आहे. तुम्ही मॉक टेस्ट दिला, त्यात 40 मार्क आले आणि आता तुम्ही विचार करणार की जर पेपरला पण 40 मार्क आले तर फेल. पण थांबा, मॉक टेस्ट म्हणजे फायनल रिझल्ट नाही. मॉक म्हणजे तुमची तयारी कुठपर्यंत आहे हे दाखवणारा आरसा आहे. आणि आरशात चेहऱ्यावरती पिंपल दिसला म्हणून आरशाला तर दोष नाही ना देत आपण. तसंच मॉकला मार्क कमी आले म्हणून हा मॉक खूप हार्ड होता, ह्या मॉकची लेवल खूप हाय होती आणि माझी तयारीच खराब होती असं लगेच गृहीत धरू नका. तर पहिल्यांदा पेपर उघडा आणि बघा मार्क्स कमी का आलेत. आता मार्क्स कमी आलेत पण कारण काय, आणि इथेच खरी गेम असते. समजा 100 पैकी तुमचे 20, 30, 40 क्वेश्चन चुकलेत. हे सर्व क्वेश्चन एकाच तर कारणाने चुकलेले नसतील. म्हणून मी ह्या मिस्टेक्स 4 प्रकारात डिवाइड करतो. पहिले म्हणजे माहिती नव्हती. माहिती नव्हती म्हणजे ज्यावेळी आपण एक्झाम सेंटरमध्ये बसतो आणि क्वेश्चन पेपर आपल्याकडे येतो, ज्यावेळी आपण क्वेश्चन बघतो त्यावेळी आपल्याला आठवतं की हे क्वेश्चन डायरेक्ट म्हणजे मी कधी वाचलेलंच नाही. म्हणजे इथं आपण कधी वाचलेलंच नाही म्हणजे इथं आहे नॉलेजचं गॅप. ओके. आणि सेकंड आहे ते माहिती होती पण आठवलं नाही. म्हणजे अरे यार हो, माहिती तर थोडी थोडी आहे पण आठवत नाही. याचं कारण म्हणजे रिव्हिजन न करणे, रिव्हिजन गॅप. आणि थर्ड म्हणजे 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन. हे तेव्हा होतं ज्यावेळी आपण कोणतं तरी टॉपिक अर्धवट केलेलं असतं, म्हणजेच कन्सेप्च्युअल गॅप, अर्धवट माहिती असणे. ओके. आणि चौथं म्हणजे माहिती असूनही चुकीचा आन्सर केलं तर आपण इथं घाईघाईत आन्सर टिक केलं, व्यवस्थित क्वेश्चन वाचला नाही आणि निगेटिव्ह मार्किंग विसरलाच. हा एक्झामचा टेम्परामेंट आणि सिली मिस्टेक. आत्ता सांगा, 4ही मिस्टेकला सेम ट्रीटमेंट भेटेल का? नाही. म्हणून फक्त मॉकची संख्या वाढून मार्क वाढणार नाही. समजा तुम्ही 100 क्वेश्चन्सचा मॉक दिला, त्याच्यामध्ये 55 करेक्ट आले तुमचे, 25 रॉंग आले आणि 20 सोडले म्हणजे पूर्णपणे स्किप केले. आणि आता तुम्ही म्हणणार हा स्कोर बघितला तर तुम्हाला असं वाटेल की भाऊ हा स्कोर खूप खराब आहे. पण इथं आपण त्या रॉंग 25 क्वेश्चन्सचं ॲनालिसिस करतो ज्याच्यामध्ये एवढ्या मिस्टेक्स आहेत. ओके. ह्या 25 मार्क पैकी 8 मार्क आपल्याला डायरेक्ट प्रॉपरली माहिती नव्हते आणि 7 प्रश्न आपण असे केले की ते माहिती असून सुद्धा चुकवले. आणि त्या 25 मार्कामधीलच 6 मार्क मधील 2 ऑप्शन मध्ये आपलं कन्फ्युजन होतं, त्याच्यात ते गेले. ओके. आणि 4 प्रश्न जे की सिली मिस्टेक्स मध्ये गेले. आणि आता पिक्चर बदलली ना, कारण 25 चुका म्हणजे 25 नवीन चॅप्टर नाहीत. तुमच्याकडे ऍक्च्युअल प्रॉब्लेम आहे. ते कसं, 25 मधील 8 प्रश्न गेले म्हणजे प्रॉपर माहिती नव्हते, म्हणजे इथं नॉलेजचं गॅप, नॉलेज नव्हतं. 7 मार्क गेले म्हणजे माहिती असून सुद्धा आपण चुकीचं केलं, म्हणजे इथं रिव्हिजनची कमतरता. आणि 6 मार्क गेले म्हणजे इथं 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होतं, म्हणजे इथं आपलं कन्सेप्ट क्लिअर नव्हता. आणि चौथा म्हणजे सिली मिस्टेक्स, म्हणजे पुढच्या 10 ते 15 दिवसात आपण नेमकं काय करायला पाहिजे हे स्पष्ट झालं. आणि हेच तर PYQ ॲनालिसिस आणि मॉक ॲनालिसिस आहे. आता राहिलं मार्क वाढवायचे. मार्क कसे वाढवायचे, तर समजा तुम्ही 5 मॉक दिले. किती? 5 मॉक. पहिल्या मॉकला आपला स्कोर आला किती? 40.
आणि आपण त्याच्यामध्ये रॉंग किती केले 40. म्हणजे पहिल्या ज्यावेळी मी मॉक देईल त्याच वेळी मी ते जे 40 रॉंग केले त्याचं अनालिसिस केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी सिली मिस्टेक्स किती केलेले आहेत, कन्सेप्ट क्लिअर नाहीत असे किती केलेले आहेत, म्हणजे ज्याच्यात कन्सेप्ट क्लिअर नाही म्हणजे 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन, आणि तिसरं म्हणजे रिव्हिजनमध्ये म्हणजे प्रॉपर रिव्हिजन नाही, तिथं ओळखीचा तर वाटला पण गोंधळ होऊन तो माझ्याकडून मिस्टेक झाला, ते किती प्रश्न केलेत. आणि जिथं प्रॉपर नॉलेज नाही म्हणजे प्रॉपर तो प्रश्न ओळखीचाच नाही, तिथं अभ्यास करण्याची गरज आहे असं मी किती हे टोटल मिळून किती चुकवले तर 40. ज्यावेळी मी नेक्स्ट टाइम सेकंड टाइम मॉक द्यायला जाईल त्यावेळी हा मी मिस्टेक पुन्हा करणार नाही, ते अवॉइड करण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे माझा स्कोर वाढवायचा प्रयत्न करेल. मग त्या टाइमात माझा स्कोर 5ने इन्क्रीज होईल आणि माझ्या मिस्टेक किती थोडे डाऊन होतील. परत थर्ड टाइम जाईल तेव्हा मी त्याच मिस्टेक पुन्हा करणार नाही, म्हणजे माझा स्कोर वाढेल आणि मिस्टेक्स कमी होतील. पुन्हा चौथ्यांदा जेव्हा जाईल कदाचित स्कोर तोच राहू शकतो आणि मिस्टेक्स पण तेवढ्याच राहू शकतात. पण ज्यावेळी आपण सतत असं 5, 6, 7, 8 वेळा आपण जाऊ, मॉक देऊ आणि ह्या मिस्टेक्स अवॉइड करू, त्यावेळी आपण इथं कमीत कमी 65 to 70 पर्यंत मार्क आपले इन्क्रीज करू शकतो. आणि इथं जे तुम्हाला आहे 25 ते 30 क्वेश्चनचे मिस्टेक दिसत आहेत ना, इथं आपण कमीत कमी 10 इवन 5 वर सुद्धा आणू शकतो. म्हणजे आपल्याला मार्क वाढवण्याची सोपी आणि योग्य पद्धत म्हणजे स्वतःच्याच पेपरचं अनालिसिस करायचं, आपण काय काय मिस्टेक्स केले ते लिहून ठेवायचे आणि नेक्स्ट टाइम ज्यावेळी मॉक देऊ त्यावेळी ते आपण अवॉइड करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एफर्ट लावून योग्य पद्धतीने आणि योग्य स्ट्रॅटर्जीने तुम्ही मार्क इन्क्रीज करायला पाहिजे. आणि स्कोर लगेच जंप होत नाही. पहिल्यांदा ॲक्युरसी इम्प्रूव्ह होते, दुसऱ्यांदा अटेम्प्ट इम्प्रूव्ह होतात, मग स्कोर वाढतो. म्हणून फक्त मार्क्सचा ग्राफ पाहत बसू नका, तर त्याच्यामध्ये ॲक्युरसी, मिस्टेक, सिली मिस्टेक आणि अटेम्प्टेड क्वेश्चन्स या 4 गोष्टींवर ट्रॅक करा. असं केलं आणि मी सांगतो जर का तुम्ही 20 मॉक टेस्ट पर्यंत मी सांगितलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या आणि त्याच्यावरती काम केलं तर 100% इम्प्रूव्हमेंट तर होईलच आणि 100% मार्क्स सुद्धा वाढतील. हे तुम्ही नक्कीच अनुभव घेणार. 4 ते 5 मॉक टेस्ट नंतर तुम्हाला हळूहळू इम्प्रूव्हमेंट दिसायला लागेल. पण नक्कीच याच्यावरती काम करा, कारण चुका मॉक टेस्टमध्ये झाल्या तर चालतील पण रिअल एक्झाममध्ये नको व्हायला. आणि शेवटी एकच सांगतो, जर तुमच्या मॉकमध्ये तुम्हाला 40, 45, 50 मार्क येत असतील तर स्वतःला कमी समजू नका आणि स्वतःला खोटंही बोलू नका, कारण माझे मार्क कमी आहेत हे माहिती आहे, पण त्याचं मला कारण सापडलंय हे माइंडसेट ठेवा. प्रत्येक मॉकमध्ये 20 मार्क्सचा जंप हवा असं नाही. प्रत्येक मॉकमधील कालची एक चूक कमी झाली तरी तुम्ही पुढे चाललात. आणि लक्षात ठेवा, मॉक टेस्ट तुमची किंमत ठरवत नाही, तो फक्त तुमची तयारी कुठे सुधारायची ते दाखवतो. म्हणून पुढच्या वेळी मार्क जर का कमी आलेत ना तर रिझल्ट पाहून पेपर बाजूला ठेवायचा नाही, पेपर परत उघडायचा आणि स्वतःला एक प्रश्न विचारायचा की मी इथून पुढच्या मॉकमध्ये पुन्हा कोणत्या चुका करणार नाही. बस.